नमस्कार, मी गौरी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इको प्रिंट कसं करायचं। तर प्रथम आपण बघूयात की इको प्रिंट म्हणजे काय। इको प्रिंट म्हणजे झाडाची पानं आणि फुलं यांची जसेच्या तसे रंगासह ठसे एखाद्या कागदावर किंवा कापडावर उतरवणे। तर आता मी इथे हा रुमाल घेतलाय, तर यावर मी इको प्रिंट करणार आहे। तर त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागणार आहे, आपण जे देखील कापड घेऊ त्याला आधी पाण्यामध्ये आपल्याला भिजवावं लागणार आहे। तर इथे मी पाणी घेते। आता हा रुमाल मी यामध्ये भिजवून घेते। याला थोड्या वेळ असंच पाण्यामध्ये ठेवूया आणि तोपर्यंत आपण आपली पानं आणि फुले गोळा करायला जाऊयात। तर मी इथे आता जितके मला फुलं आणि पानं भेटली ते गोळा करून आणली आहेत। तुमच्या घराशेजारी जे काही पानं वगैरे असतील ते तुम्ही गोळा करू शकतात। तर इथे मी सदाफुलीचं पान म्हणजे फूल घेतलंय। त्यानंतर शेवरी असते, आपले गायावर शेळ्या खातात, त्या शेवरीचे पानं आणलेत मी। त्यानंतर एक छोटीशी लाल फुलं होती ती देखील गोळा केली आहेत। हिरवं एक पान आहे असे ते गोळा केलेत आणि हे अशा काळपट रंगाचे जे काही पानं होते ते मी आणली आहेत। आता आपण याचे प्रिंट घेणार आहोत। तर चला आपल्या या प्रोसेसला आता सुरुवात करूयात। तर आता इथे मी हा रुमाल स्वच्छ पिळून घेतलाय। आपण जो भिजायला घातला होता रुमाल त्याला फक्त पिळून घ्यायचंय, पण त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचा प्रयत्न करायचा आहे। आता ही जी फुलं आहेत तिथे मी याला पसरवून घेतली। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, यावर हे फुलं आपल्याला जशी प्रिंट हवी आहे तसं आपल्याला ठेवून द्यायची। जसे मी थोडंसं जे कडाची दांडी होती ती काढली आहे आणि अशा प्रकारे ठेवून द्यायची। तुम्हाला जी डिझाईन हवी आहे तशा पद्धतीने तुम्ही याला ठेवू शकता। तर मला इथे जितके पानं वाटले ते मी यावर ठेवलेत अशा पद्धतीने। तुम्ही बघू शकता, तुम्हाला जी डिझाईन वाटेल ते तुम्ही अशी काढू शकता। आता इथे प्लास्टिकचा कागद घेतलाय, यानुसार याला कापून घ्यायचं याच्या मापानुसार। हे जी प्लास्टिक शीट आहे ते आपण आता यावर ठेवून देणार आहोत। तर हे कशासाठी यूज करायचं आहे, तर दुसऱ्या फुलाचा रंग दुसऱ्या ठिकाणी लागला जाणार नाही, म्हणजे या फुलाचा रंग दुसरीकडे कुठे पसरणार नाही यासाठी आपण याला यूज करत आहोत। तर याला असं ठेवून द्यायचंय आणि काय करायचं आहे, आता ही जी हतोडी आहे किंवा एखादा दगड घेऊ शकता तुम्ही, त्याने आपल्याला यावर थोडंसं असं हळूवारपणे हे करायचं आहे अशा पद्धतीने, जेणेकरून त्याचा रंग आपल्या याला लागला जाईल।
बघू शकता किती सुंदर ही प्रिंट आली आहे. तर तुम्ही असं लाटण्याच्या सहाय्याने पण करू शकता हे. तर मी एक पान घ्यायला चुकले, तर मी हे जे पान घेतलं होतं ना, तर हे मी इथे ठेवलं. तर हे पान खूप जाड आहे आणि त्याला प्रेस केल्यानंतर ते लगेच असं पांगलं गेलं. तर अशा पद्धतीचे पानं चूज करा जे पातळ असतील, जाड नसतील. हे जाड पानामध्ये जास्त कलर होत आय थिंक, म्हणजे जास्त त्यामध्ये पाण्याचं प्रमाण होतं, त्यामुळे ते बघा तुम्ही, मी याला फक्त असं हे केल्यानंतर लगेच ते पसरलं गेलं. तर आपल्याला आता काय करायचं आहे, मी हे लाटणं घेतलंय जे आपण पोळ्या लाटण्यासाठी यूज करतो. तर त्याला असं ठेवते मी इथे आणि अशा प्रकारे याला रोल करून घेते. रोल करताना हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला घट्ट रोल बनवायचा आहे. जेणेकरून रंग हे पसरले जाणार नाहीत. इथे मी घट्ट असा रोल करून घेतलाय आणि हा एक दोरा घेतलाय मी, त्याच्या सहाय्याने याला आपल्याला आता पॅक करायचंय. मी त्याला पॅक करून घेतले अशा पद्धतीने. आणि आपल्याला आता एक प्रोसिजर करायची आहे, म्हणजे याला आपल्याला वाफळून घ्यायचं आहे. तर हे दोरे पॅक केलेत मी. तर आता मी इथे चूल पेटवतोय. याचं कारण असं आहे की आपल्याला तो जो शर्टला आपण दोऱ्याने बांधून ठेवलं होतं त्याला वाफळून घ्यावं लागणार आहे. तर त्यासाठी मी इथे चूल पेटवते. तुम्ही गॅसवर देखील ही प्रोसिजर करू शकता. तर या पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलंय उकळण्यासाठी. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर बघूया. पाण्याला इथे उकळी आली आहे आणि त्यावर मी चाळण ठेवून दिली आहे. आपण जी अळूवड्या, कोथिंबीरच्या वड्या वाफवून घेतो ती चाळण. त्यानंतर त्यामध्ये हा रोल आपल्याला ठेवून द्यायचा आहे रुमालचा. तर माझ्याकडनं एक चूक झाली ती म्हणजे मी इथे लाटणं यामध्ये ठेवलं, पण पातेलं हे छोट्या आकाराचं झालं. तर हा जो रोल आहे तो पूर्णपणे वाफवून घेण्यासाठी आपल्याला चाळणीमध्ये बसला पाहिजे, अशा प्रकारचे आपण जुगाड करायचं आहे. तर पातेलं मोठं घेऊ शकता किंवा तुम्ही रोल छोटा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही याला वाफळून घ्यायचं आहे. 1 तास याला वाफळून द्यायचं आहे आणि मग काढून घ्यायचं आहे. आता हे गार झालंय, याला आपण काढून घेऊया. तर हळुवारपणे आपल्याला याची घडी उमलायची आहे, काढायची आहे अशा पद्धतीने.
इथे या छोट्याशा लाल रंगाची जी फुलं होती त्याचं टेक्स्चर बघू शकता. फुलांचा आकार इथे आलेला आहे अशा पद्धतीने. आणि हे जे शेवरीचं पान होतं ते देखील बघू शकता अशा पद्धतीने. तर हे फुलं जास्त डार्क नव्हते असं मला वाटतंय, त्यामुळे जास्त अशी प्रिंट आलेली नाही आहे. परंतु इथे तुम्ही बघू शकता सदाफुलीचा असा पर्पल कलर आला आहे. त्यानंतर हे लाल जे फुलं होते ती चांगली रंगली गेली आहे यावर. आता याला आपण सुकवून घेणार आहोत. असंच याला वाळायला टाकायचं आहे आणि आपला रुमाल हा रेडी होऊन जाईल.